नमस्कार गाईज, आपण पालकचे मोमोज बनवणार आहे. हा पालकचा आटा आहे, पालकचा आटा. आता मी लोळी करते, म्हणजे छोटे छोटे हे असे बनवून घेऊ. छोटे छोटे बनवायचे. तुम्हाला मी दाखवते पालकचे कसे बनवले जातात. असे छोटे छोटे करून घ्यायचे. हे तुम्हाला दाखवण्याकरता करते, नाही तर मग मी प्रॉपर सगळे गोळे तयार करून मग करायला बसते. पण मी तुम्हाला दाखवण्याकरता करते. अशी करून घ्यायची. आणि हा सगळा मसाला तयार केला आहे. कोणी व्हेज मागतं पालकमध्ये, तर त्यामुळे मी व्हेजच केलेलं आहे. नाही तर मग पनीर पण असतं याच्यात, आणि सोयाबीन पण टाकू शकतो. याचं सारण मी थोडं जास्त देते, नाहीतर काही जे घरी करत नाही किंवा विकतात कंपनीतून वगैरे, तर ते एवढंच सारण भरतात. आणि मग खायला आहे ना, आपण पेमेंट घेतो त्यांच्याकडनं, तर निदान त्यांना जरा व्यवस्थित खायला मिळायला पाहिजे, हो की नाही. आणि यात मसाले पण भरपूर असतात. मी तुम्हाला दाखवणार आहे. हा इथे दाबायचं, इथे एक दाबायचं, आणि दोघं जॉईन करायचे, मध्ये टाकायचं असं. परत मध्ये, इथे परत हे असं, परत हा कोना घेत जायचा आणि मध्ये दाबायचा, परत सोडायचा. परत हा घ्यायचा, हा इथे द्यायचा, परत मध्ये सोडायचा असं. मला सवय झाली त्यामुळे फास्ट होतं. हे तुम्हाला दाखवण्याकरता असं तयार होतं पालक. अजून एक दुसरं दाखवते तुम्हाला. गोळा याच्यामध्ये छोटाही करू शकता तुम्ही. तुम्हाला शिकायचं असेल किंवा नवीन करत असाल घरी, तर तुम्ही छोटा पण करू शकता. मी छोटा एका गोळ्याचे 2 गोळे करून दाखवते आता तुम्हाला, की तुम्ही लहान मध्ये पण कसं करू शकता. शिकत असाल तर छोटंसं पीठ गोळे घेऊन प्रॅक्टिस करायची असं. हे असे लहान पण करू शकता तुम्ही, छोटे छोटे. अजून तुम्हाला एक डिझाईन दाखवते मी. आपल्याकडे सुजी, नागली, गव्हाचं पीठ, हिरव्या मुगाचं पीठ, कडधान्याचं पीठ, सातू, हे सगळे तयार होतात. आता हा कोना इथे दाबायचा, इकडे धरायचा नाही, हे असं. साड्यांना मिऱ्या कशा टाकतो, सेम त्या टाईप जायचं, करत आलं. हे अशा टाईप. ही एक डिझाईन आहे. परत याला गोलमध्ये असं दाबलं, झालं.